नंदिनी, आज तुला बघून खूप अभिमान वाटला. तुला त्या रंगमंचावर बघून तुझ्याशी खूप काही बोलायचं होतं खरं तर मला. पण तुला प्रत्यक्षात भेटून हे बोलायला भीती वाटली मला बहुतेक. जिथे विध्वंस तिथेच तर आशा असते नाही का खजिना मिळायची. मी हे नाही म्हणत की आपला भूतकाळ हा विध्वंस, पण बाबा गेले तेव्हा मला त्या अंधारातून मार्गदर्शन देऊन बाहेर काढणारा प्रकाश होतीस तू. आश्चर्य वाटत असेल तुला हे वाचून, कारण कितीतरी वेळा माझ्या उतावळेपणा, माझी घाईच बघितली असशील तू. मग ठेवशील तरी का तू विश्वास आता? अशा अंधारातून चालताना वाटलं असेल तुला की सोडून द्यावं सगळं आणि चालावं त्या सोप्या मार्गावरून. वाटलंच असेल की जर काही घडणार असेल तर घडेलच. माफ कर मला की मी नाही देऊ शकले तुला ते धैर्य, तो विश्वास. हॅलो अँड वेलकम बॅक टू द शो. आज आपण बोलत आहोत नंदिनी जोशी यांच्याबरोबर. सर्वात लहान प्रतिनिधी आहेत भारताला कथ्थक नृत्यासाठी एका आंतरराष्ट्रीय स्तरावर रिप्रेझेंट करणाऱ्या. तर ब्रेकच्या आधी आपण बोलत होतो नंदिनी आणि तिच्या फॅमिलीने दिलेल्या सपोर्टबद्दल. हा सपोर्ट तुमच्यासाठी खूप मौल्यवान ठरला असेल, हो ना नंदिनी? सॉरी. आपण बोलत होतो तुमच्या आणि तुमच्या फॅमिलीबद्दल. खूप संघर्ष एकत्र हाताळले असतील ना तुम्ही? खरं तर लहानपणापासून मी आणि आईच होतो. जेव्हा मी निर्णय घेतला कथक प्रोफेशनली घेण्याचा, तेव्हा ती जरा संशयात होती. पण आता विचार केला तर मला असं वाटतं की मी तिला नीट समजवली नाही माझी बाजू. कधी प्रयत्नच केला नाही. सुरुवातीला आमचं एकमेकांशी बोलणं खूप कमी झालं. मी तिला माझ्या शोजचे तिकीट्स पाठवायचे आणि एक दिवशी ती बघायला आली. बघितलं तिने मला. पहिल्यांदा माझं आयुष्य त्या रंगमंचावर. त्यानंतर तिने मला एक अतिशय सुंदर पत्र लिहिलं जे मी कधीच विसरू नाही शकत. हल्लीच त्या पत्राने मला परत जगायला शिकवलं, स्वतःला शोधायला मदत केली. पण असं काय लिहिलं त्या पत्रात? नंदिनी, हे तुम्हाला शिकवलंच आज की चांगल्या आणि त्याहून वाईट गोष्टी आयुष्यात बरंच काही शिकवून जातात. आपण कुठून येतो हे आपण निवडू नाही शकत, पण आपण पुढे कुठे जाऊ हे मात्र आपणच ठरवू शकतो. मला जाणवलं तुला हवी होती एक जागा, एक सुटका, जिकडे तू किंचाळशील, रडशील, पण तिथूनच तू जगशील. एक जागा, एक सुटका, एक मार्ग, एक घर, जिकडे थोडा वेळ पड फक्त, मग एक क्षणच का होईना. जगाचा विचार नको, संताप नको, का एकही अपेक्षा नको.